येत्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीपूर्वीच अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या शहर सुधार आघाडीमध्ये उभी फूट महत्त्वाची माहिती समोर येत असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटातून अर्जाचा पाऊस पडला आहे। भाजपच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीमध्ये सर्व काही ऑलबेल नसल्याचे आज स्पष्ट झाले। महापौर पदासाठी आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवाराऐवजी चक्क 4 नगरसेविकांनी अर्ज विकत घेतले आहे। यामध्ये खालील नावांचा समावेश आहे। भाजपच्या शारदा रणजित खेडकर यांचे नाव महापौर पदासाठी अग्रेसर आहे। भाजपच्या कल्पना गोटफोडे, योगिता पावसाळे, वैशाली विलास शेळके या चौघींनी महापौर पदासाठी अर्ज घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे। उपमहापौर पदासाठीही भाजपमध्ये चुरस आहे। केवळ महापौरच नव्हे तर उपमहापौर पदासाठीही भाजपकडून 4 दिग्गज नेत्यांनी अर्ज घेण्याची तयारी दर्शवली आहे। यामध्ये धनंजय धबाले, नितीन ताकवाले, अमोल घोगे आणि अमोल मोहकार यांच्या नावाचा समावेश आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडी पॉवर गेम खेळत आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक हे घर वापसी करू शकतात असे चित्र आहे। शहर सुधार आघाडीसोबत गेलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा महाविकास आघाडीकडे वळल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून 30 जानेवारीच्या मतदानावेळी मोठा दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेना उभाटाकडूनही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज विकत घेतले गेले आहे। विरोधकांनीही आपली रणनीती आखली असून शिवसेना उभाटाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। महापौर पदासाठी शिवसेना उभाटाच्या सुरेखा मंगेश काळे, उपमहापौर पदासाठी विजय इंगळे, सागर भारुका, पराग गवई यांनी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। 30 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत नेमकी कोणाची सरशी होणार आणि शहर सुधार आघाडी की महाविकास आघाडी चमत्कार घडवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।